नवीन वर्षातली पहिली सेवा संध्या पर्व वृद्धाश्रम भांडू. चला जय शंकर. देवाची तिजोरी अंतर्गत अन्नकुटीर सेवा ही महाराजांच्या आशीर्वादाने सुरू होते आणि खरं तर ही अन्नकुटीर सेवेची सामग्री आहे ती आम्ही 1-2 दिवस आधीच सॉर्टिंग करून ठेवतो आश्रमाच्या रिक्वायरमेंट प्रमाणे आणि मग ज्या दिवशी सेवा असते ती सामग्री घेऊन आम्ही आश्रमासाठी निघतो. ही बघा आपली सेवेकरी मंडळी. अहो तुम्ही देखील सेवेला येऊ शकता. आपला कम्युनिटी ग्रुप जॉईन करा. ज्या दिवशी सेवा असते त्याच्या 1 आठवड्या आधी आम्ही डेट सहित सगळे डिटेल्स त्या ग्रुपवर टाकतो आणि ज्यांना ज्यांना इच्छा असते जमत असेल ते नक्की सेवेला जॉईन होतात. यंदाची ही पहिली सेवा होती तर ही होती संध्या पर्व वृद्धाश्रमात जे भांडुपला आहे. मुंबईतली आमची पहिली सेवा होती बरं का. सर्व मंडळी आम्ही तिथे पोचलो. छान सर्वांना ग्रीट केलं. आजी आजोबांना बघून फार आनंद झाला होता. सगळे आजी आजोबा पहिले शांत होते, मग हळूहळू थोडं त्यांना बोलतं करावं लागलं. छान स्वामी महाराजांचा गजर घेऊन विठू माऊलींचे अभंग गाऊन सेवेला सुरुवात केली. सर्वात भारी म्हणजे आश्रम सुरू होऊन 4 महिने झाले आणि आपल्या सेवेतूनच या आश्रमाची सुरुवात झाली. या आश्रमात एकूण 19 आजी आजोबा आहेत. त्यातील एक 95 वर्षाच्या रुक्मिणी आजींच्या मायेचा स्पर्श, तर एक मूर्तिकार आजोबांनी चिपळ्यांचा ताल धरला, तर दुसऱ्या आजोबाने त्या तालावर छान गाणं देखील गायले, तर एका गोड आजींनी त्या गाण्यावर छान नृत्य सादर केले. आणि हो, आम्ही पण काही कमी नाही. आम्ही सुद्धा छान धमाकेदार परफॉर्मन्स दिला सर्व आजी आजोबांसाठी. त्यांनाही तो फार आवडला. आम्ही गप्पा गोष्टी गेम्स एवढी मज्जा केली आहे ना काय सांगू. काही आजी आजोबांना बाहेर आणू शकत नव्हते तर ते बेड रिडन होते, म्हणून आम्ही आज जाऊन त्यांना भेटून आलो. त्यांच्याशी खूप गप्पा मारल्या. शेवटी सेवा समाप्तीची वेळ आली आणि छानचं नामस्मरण करून तारक मंत्र घेऊन आम्ही सेवेची सांगता केली. अशा प्रकारे ही सेवा छान पद्धतीने पार पाडली. सर्व काही पाठी सरून नवीन वर्षात नवीन उमेद व ऊर्जा घेऊन आम्ही आलो. स्वामी समर्थ.